शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आज चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी पार पडल्या असून अंदाजे तब्बल वर्षानंतर पार पडलेल्या निवडणुकीत तानाजी आप्पासाहेब गोंदकर आणि गोपीनाथ भाऊसाहेब गोंदकर यांच्या चेअरमन पदासाठी निवडणूक पार पडली। त्यात तानाजी गोंदकर यांना 9 मते तर गोपीनाथ गोंदकर यांना 4 मते पडल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तानाजी गोंदकर यांना चेअरमन पदाचं विजयी उमेदवार म्हणून घोषित केलं। तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाळासाहेब रामचंद्र काटकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया खेळीमेळीनं पार पडली असून उपस्थित ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे शाल, हार व पुष्पगुच्छ देत सत्कार करत अभिनंदन केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीची निवडणूक ही सर्वानुमते बिनविरोध होत होती, मात्र आज गोपीनाथ गोंदकर आणि तानाजी गोंदकर यांच्या नावात एकमत न झाल्यानं निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला। मात्र निवडणूक झाली की गटातटाचं राजकारण सुद्धा त्याच वेळी संपले पाहिजे आणि संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येत एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली आहे। शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माजी चेअरमन आणि व्हाईस चेअरमनने राजीनामे दिल्यामुळं नवीन चेअरमन आणि नवीन व्हाईस चेअरमनच्या निवडीची प्रक्रिया आज दिनांक 22 रोजी या ऑफिसच्या अधिकाऱ्यासमोर पार पडली आणि आतापर्यंत एकमुखी चेअरमन निवडले जायचे, पण यावेळेस थोडेसे कळत न कळत संस्थेच्या याला गालबोट लागलं। 2 गट पडले। एका गटापैकी तानाजी आप्पासाहेब गोंदकर यांनी फॉर्म भरला, दुसऱ्या गटातर्फे चेअरमन पदाकरता गोपीनाथ बापू गोंदकर यांनी फॉर्म भरला, पण तानाजी भाऊ गोंदकर यांना 9 मतं पडून ते बहुमताने शिर्डी संस्थेचे चेअरमनपदी त्याची निवड झाली। व्हाईस चेअरमनपदी एकमुखाने बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची निवड झाली। पण मी सर्वांना विनंती करतो की निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आपले गटतट विसरून संस्थेच्या विकासाकरता आपण सर्वांनी हातभार लावला। संस्थेचा विकास आतापर्यंत ज्या वाटचालीवर चालू आहे तीच वाटचालीतून पुढे कायम राहिली पाहिजे, अशी मी चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्या संचालक मंडळाला आणि संस्थेला आशीर्वाद देणारे जे सिनियर नेते ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिवाजी अमृतराव गोंदकर, प्रतापराव शंकरराव जगताप, सचिन पाराजी कोते, नितीन पंढरनाथ शेळके, अभय भाऊ शेळके, त्याच्यानंतर महेंद्र भाऊ शेळके, सुधाकरप्पा शिंदे, बाबासाहेब आप्पा कोते, या सर्व सिनियर मंडळीला मी विनंती करीन का आपणही इथून मागं ज्याप्रमाणे कमिटीच्या पाठीमागं आपले बहुमोलाचे आशीर्वाद देऊन संस्थेच्या भरभराटीला हातभार लावला, त्याचप्रमाणे इथून पुढेही नवीन नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या पाठीमागं आपला वरदहस्त कायम ठेवून आपण संस्थेच्या भरभराटीला त्यांच्या पाठीमागं उभं राहावं, अशी मी सगळ्या सिनियर मंडळीला विनंती करतो। चेअरमन व्हाईस चेअरमन कमिटीला परत एकदा शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपले। आज शिर्डी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची चेअरमन व्हाईस चेअरमन निवड होती। आजपर्यंत चेअरमन व्हाईस चेअरमन निवड ही खेळीमेळीत आणि बिनविरोध होत आलेली आहे, परंतु आज थोडंसं एकमत न झाल्यामुळं आज या ठिकाणी निवडणूक झाली। निवडणुकीमध्ये तानाजी आप्पासाहेब गोंदकर व विजय भाऊसाहेब गोंदकर हे दोघं चेअरमन पदासाठी उभे होते। संचालक मंडळामध्ये मतदान घेण्यात आलं, एकमत न झाल्यामुळे त्यामध्ये तानाजी आप्पासाहेब गोंदकर यांना 9 मते पडून ते विजयी झाले आणि गोपीनाथ भाऊसाहेब गोंदकर यांना 4 मते पडले। तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आला होता बाळासाहेब रामचंद्र काटकर। बाळासाहेब रामचंद्र काटकर यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आणि आज संचालक मंडळाच्या मतदानातून निवड झाली, निवड खेळीमेळी झाली। कोणताही वाद तंटा काही झाला नाही, शांततेत निवडणूक पार पडली आणि त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे, सर्व आमचे श्रेष्ठी, ज्येष्ठ मार्गदर्शक, निवडणूक निर्णय अधिकारी या सर्वांचे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि चेअरमन व्हाईस चेअरमन या दोघांना शुभेच्छा देतो। शिर्डी विविध सहकारी सोसायटीची निवडणूक मागील चेअरमन विलास आबा कोते यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाली होती। त्या अनुषंगाने आज प्रोग्राम लागला। त्या अनुषंगाने शिर्डीत आम्ही राजकीय अड्डा न करता सार्वजनिक गावची संस्था आहे या हिताकरता आम्ही सर्व पक्षीय लोक एकत्र येत असतो आणि त्या अनुषंगाने काल आम्ही सगळ्यांची मिटिंग झाली आणि बुवा ही शिर्डीकरांची एकमेव संस्था आहे, शेतकऱ्यांची कामधेनू आहे, ती सुरळीत चालावं या हेतूकरता काल आम्ही प्रामाणिकपणे बिनविरोध ही निवडणूक करावी असे प्रामाणिक प्रयत्न केला। परंतु अंतर्गत संचालक गोपीनाथ बापू गोंदकर आणि तानाजी गोंदकर त्या दोघांनी फॉर्म भरले, त्यामुळे ती निवडणूक झाली। आज तानाजी गोंदकरांना 9 मते मिळाले व गोपीनाथ बापू यांना 4 मते मिळाले। खेळीमेळीत निवडणूक झाली, खेळीमेळीत पार पडली। याकरता विकासाकरता पुन्हा
राजकारण संपूर्ण गावाने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन संस्था कशी मोठी होईल, संस्थेत कशी वाढ करता येईल या हिशोबाने सगळ्यांनी एकत्र यावं ही माझी व शिवसेनेच्या वतीने पूर्णपणे या गावच्या संस्थेला पूर्णपणे पाठिंबा राहणार आणि चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी भाविक कालास यांच्या आमच्या शुभेच्छा राहणार. विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती करण्यासाठी मला मोलाचे मार्गदर्शन आमचे ज्येष्ठ नेते दिगुनाना कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अभयराज शेळके, शिवाजी गोंदकर, महेंद्रदादा शेळके, प्रतापभैया जगताप, सचिन पाटील कोते, नितीनदादा शेळके, सुनील गोंदकर, सचिन शिंदे, सुधाकर आप्पा शिंदे, सचिन शिंदे, विजूभाऊ जगताप व इतर सर्व ज्ञात अज्ञात संचालक मंडळ जुने व नवीन व सभासद मंडळाने जो माझ्यावर विश्वास टाकून मला या चेअरमनपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो. विशेषतः आमच्या गटातीलच सर्व संचालक माझ्याबरोबर होते, त्यांनी मला पाठिंबा दिला व आज मी या पदावर बसू शकलो. भविष्यात जे कोणी श्रेष्ठी चुकून नामोल्लेख राहिला असेल त्यांनी पण मला मदत केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्थेची वाटचाल करीन व त्यांची मला मदत लागणार आहे. मला या पदावर निवडून दिलेल्या सर्व ज्ञात अज्ञात सभासदांचे, संचालक मंडळांचे, माझे संचालकांचे, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मोलाचे राहील अशी मी अपेक्षा बाळगतो व संस्थेच्या हितासाठी पुरेपूर प्रयत्न करेल ही मी आपल्याला ग्वाही देतो. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.